विकासाने एवढा झपाटलेला माणूस होता तो. कुठली गोष्ट एकदा डोळ्यासमोर आली ना ती करणारच. आता मध्यंतरी राजाराम शेट वारले गेल्यानंतर त्यांच्या काळामध्ये एक 10 दिवसामध्ये एवढं मोठं सभा मंडप खाली स्मशानभूमीला पेटिंग शेट उभं करायचं. ताईंकडे त्यांनी शब्द टाकला, ताईंना शब्द दिला आणि ते 10 दिवसामध्ये उभं केलं. कांजाळे परिवारासोबत हा येणार राहणार आणि शेवटपर्यंत राहणार आहे. ते काही सोडणार आहे का आम्ही त्यांना? त्यांनी एवढं केलंय, त्यांना सोडून जमन का? कधीच जमणार नाही तर सोडून. आणि त्यांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर काम असं करा, केल्यासारखं वाटलं पाहिजे, करता करता थोडंसं रक्तही आटलं पाहिजे आणि ते माणूस जिवंत असेपर्यंत टिकलं पाहिजे. अशी सुंदर कामं गांजाळे साहेबांनी केलेली आहेत. एखादी गोष्ट काढली ना ती पूर्ण करायची मागं पुढं बघायचीच नाही. मग ते पैसे जाऊ आम्हाला म्हणलं पाईपलाईन चालू करायची त्या गोष्टीला थांबायचंच नाही. तुमचे पैसे नाही ना मी चालू करतो काम, तुम्हाला काय करायचं म्हणजे करायची लई तयारी. मार्गदर्शन म्हटलं तर गरीब दुबळ्याला कमी पडेल तिथं आम्ही आहे. हे बाबा माझी वीटभट्टी आहे, चल तुझा बांगला करून घे, नको लगेच पैसे देऊ. आणि खत औषधाचे उधार म्हणून बोर्ड लावलेले आहेत. एकमेव व्यक्ती अशी पश्चिम पट्ट्यात आहे, उधारने आपण तुमची प्रगती करा. त्या दिवशी तो समोरून येत होता आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले नाही. मी जरा थोडासा माझ्या मनात शंकेची पाल सुटली का हा काहीतरी म्हणजे आपल्याला पाहिलंच नाही यांनी. नेहमी पाहणारा माणूस किंवा मान हलवणारा माणूस. आणि मी स्टॉपला गेल्यानंतर मी दुधाची किटली सोडतोय. तेच त्याचा अभिजित म्हणजे त्याचा मुलगा गाडी घेऊन खाली इतका फास्ट आला आणि तो फास्ट आल्यानंतर मी पाहत राहिलो. यांनी गाडीला इतका जबर टर्न मारला तिथं. आणि मग नंतर मला कळलं तर त्यांनी कार्यकर्त्याला कधी उपाशी ठेवलं नाही. अंडरलाईन करण्यासारखं आहे, कार्यकर्त्याला कधी उपाशी ठेवलं नाही. आणि कार्यकर्त्याचं नेमकी दुखणं काय आहे हे ओळखण्यामध्ये पटाईत कार्यकर्ता होता तो. त्याच्या अडचणी काय आहेत, घरची अडचण असेल ना ती सुद्धा सॉल्व्ह करण्याचं सामर्थ्य गांजाळे साहेबांकडून. रामनवमीच ते 21 होती ना, झाली का मग? नाही का? मग आता गांजाळा बाबा गेला म्हणल्यावर. त्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून काम करणारा माणूस आणि गावाच्या विकासासाठी स्वतंत्र योगदान होतं त्याचं. गावात सप्ताह असो, गावात कुठलंही कार्य असो, पण तो हिरीने भाग घेणारा माणूस होता. गावच्या बाबतीत आणि आमच्यासाठी सुद्धा त्यांनी काहीच कमी पडून दिले नाही आम्हाला. त्या माणसामुळं गावात भरपूर विकास झाला. जी नाही ती कामं झाली आणि थोडे अडथळे आले केले गेले तरी पण त्यांनी ते न जुमानता ते कामं मार्गी लावीत गेलेली आहे. तळागाळाचे म्हणजे प्रत्येकाची जाण असणारा माणूस होता तो. सर्वसामान्यांचं काम करणारा माणूस होता. गरिबापासून श्रीमंतपर्यंत प्रत्येकावर काही वेळ आली तर ते धावून जाणारा माणूस होता. गुन्हेगारीच्या टायमाला लय सहकार्य कर. तेव्हा ते खोकी होती बघा भैया लोक याची दिल्लीवरून. तेव्हा ती खोकी बिकी समजा चुका बिका फार समजा रिळा सोवाट सामान पुरवायचा. गोरगरिबांचं कोणाचा लग्न विवाह असेल, कोणाची दशक्रिया असेल, न चुकता त्याच्यामध्ये हजेरी लावणारा. बरेचसे पुढारी येतात, गरीबाचा मान सन्मान घेऊन जातात. पण गांजाळे साहेब हा एकमेव पुढारी असा होता का त्या लग्नामध्ये काहीतरी आहेर केल्याशिवाय मान सन्मान केला. त्या सगळ्या पुढाऱ्यांनी त्यांचा हा आदर्श घ्यावा. त्या गोरगरिबाच्या लग्नात काहीतरी मदत होईल हा एकमेव पुढारी फक्त गांजाळे साहेब. सगळं केलंय. 40 वर्ष रस्ता नव्हता,
तो झटक्यात हे केलाय. पाणी नव्हतं अख्ख्या वाड्यांना, ते सुद्धा त्यांच्यामुळे झाले. त्याच्यात आशाताईंची साथ, त्याच्यामुळे सणात सण कामं झाली. अख्ख्या गावात तसा माणूस नाही. नाही नाही एवढी तर नाही म्हणा. ठीक आहे, कोणी येऊ भाग नाही, परंतु यांची एक ती तेवढी धाडाडी नाही म्हणा. गावच्या बाबतीत म्हणजे अतिशय हिरारीपणा तुमच्या काय असायचं. त्यांच्याकडे पाहिलं ना असं एक स्मित हास्य करणारा, कायम स्मित हास्य करणारा, जरी पाहिलं ना, फोटो मध्ये जरी पाहिलं तरी असं स्मित हास्य करणारा माणूस. कुठली योजना आली तरी गावासाठीच राबवली जायची, आमच्यासाठी नव्हती. एकदा आमच्याकडे आल्यापासून तिथेच ठाकरवास त्यांचा विकास झाला आहे. पाण्याची सोय नव्हती, जवळजवळ 1 किलोमीटरभर विहीरवर पाणी जायला लागायचं. पावसाळ्यात येताना बाया पडायच्या, हांडा पाय घसरून वगैरे. ती पाण्याची सोय त्यांनी करून दिली आशाताईच्या माध्यमातून. डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं, याचा हात पाठीवर सोनियाची खानर, शर्मेन नाही कधी. एवढंच काय, आमच्या मुलीचं लग्न झालं ना, ती आली कधी आली तर ते कुठेही भेटले तर थांबतात, विचारतात बाई तुझं कसं काय चाललंय, बरं आहे का. एवढे जवळून आपुलकी दाखवणारा माणूस नाही. नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या. लयच बा अवघड झाला रे. त्यांना केलं ना आमच्यासाठी सगळे पार आगे ठाकर वाढील जसा दुःख झाला का त्यांनाच नाही झाला रे. याचा जायचा बा बोलून चालून गाडीवरूनच बोलायचा, पण सारखा गाडीवर याचा जायचा सारखा बा याचा. बसला गावरी कलेची आग सार जाळून जाईना, अडला घास असा गावन वास असा, पण हो ध्यास अजून बी माग राहीना. आल्यानंतर त्यांना म्हणजे गावाच्या बाबतीत लय उत्सव असायचा, कामं करायचा लय आनंद, कुठे माग पुढे बघातलंच नाही. थकलं नाही गड्या. देवाकडनं दर्शन घेऊन गेले आणि तिथं त्यांच्या मेवण्याचं ते गेट आहे, ते गेटला असा आडवा अँगल होता, त्या अँगलला स्टँड का काय थोडंसं गुंतलं. त्यांनी स्टँड बंद नव्हतं केलं टू व्हीलरचं, ती गुंतल्यामुळं त्यांचा तोल गेला. तोल गेल्यानंतर पडली, ती पडल्यानंतर मार डोक्याला थोडा लागला, पण त्याच्यातूनच सावरून उठली होती. परंतु मग ती उभं राहिल्यानंतर त्यांना चक्कर झाली आणि मग ते जागेवर परत बसले. जसे बसले तसे परत त्यांना डोळे उघडले नाही आणि काय नाही. मग दवाखान्यात वगैरे पळवलं, परमनसरला नेलं, परंतु नाही साथ दिली, अचानक झालं सगळं. रुतले जिव्हारी बसले निवारी, विझले सुखाचे दिवे, सुटले धागे उरले का आता काय सांगायचं, पार म्हणजे पार आधारच गेला म्हणायचं. आधार पुरा आधार गेला, वालीच राहिलं नाही कोणी.
अख्ख्या गावाचा विकास थांबणार आहे. एवढं आपुलकी प्रेम थोडे होते, गरम स्वभावाचे होते, थोडं इकडे तिकडे व्हायचं, परंतु परत दुसऱ्याशी तर त्या माणसाच्या निघाल्यामध्ये हात टाकलाच पाहिजे, त्याच्याशी बोललाच पाहिजे. कधी वैर धरलं नाही, कधी किंवा चुकीच्या मार्गाने चालला नाही. जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी. गांजाळ्यांचं तर सांगायचं म्हणजे लय मोठा माणूस होता, पण आता काय, आता आपल्या हातात काय आहे? अहो सगळ्यांना ज्यांना अडचण आहे तिथं उभा माणूस आहे, कोणी असो. स्वतः पदर पैसे खर्च केलेत. आधार देगा जीवाला छाया हरवून गेली. अंधार दाटे दिसाला झरले. 1 कोटी रुपयाचं काम त्यांच्या माध्यमातून माझ्या छोट्याशा गुगरीवाडी गावामध्ये झालं. गांजाळे बाबा होते तर मग आमच्या जरा वस्त्याला आधार आधार होता. मग मा सांगितलं बा तुमच्या आंधी बाबा काही त्यांच्या पुढं असं मांडलं आपण का ते लगेच काम करायचे. मग काय दुःख झालंय बाळा आम्हाला ठाकर लोकांना. आता आमच्या वस्त्यांचं कोणी काम करतं का नाही आम्हाला माहित नाही. होय ना. स्मशानभूमी झाली, सभामंडप झाला, दुसराही सभामंडप बांधला. आता आपल्याला वॉल कंपाऊंड करायचे बमले. पिण्याचं चांगलं पाणी या ठिकाणी आलं पाहिजे म्हणलं करू शेट. परंतु त्यांचं हे स्वप्न, अनेक गोष्टी त्यांना करायच्या होत्या, ते स्वप्न अधुरं राहिलं गेलं. बरा होता माणूस, बरा होता. मग काय जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही. नाती हरवून गेली पायी गती दे धीराला. आशा उधळून गेली उरले न काही उद्याला. त्यांचं म्हणजे त्या वैयक्तिकही चांगले आहे, दुसऱ्यांसाठी ते 1 नंबर माणूस होता, गरिबांसाठी. पण आता काय कोणी राहिलं नाही. आता काम होती नाही, गॅरंटी नाही. जसं आम्हाला वाटत भयान झालाय, कुणी कुणच दिसना, कोणलाच म्हणजे सगळे लोकांना तसा झालाय. सकाळी उठला का आंघोळ केली का चिया पेतो का त्या आम्ही नापागा गेलो पण घर का. मग काय आखे दिवसभर नाही यायचा, सकाळी सकाळी इकडे यायचा परत जायचा, परत तिकडं इकडं वरती वस्त्या तिकडं त्याने वावरा आणि ते शेतांकडे जायचा आणि तिकडून उजून फिरायचा खाली. आणि येत आवडेल पर येत आवडेल कोणती माहित मग काय नवरा बायको दोघा बा माहित झाली तरी येत मी. हा सुरेखाताई माहित झाली आमची इथं कोणची तर त्याच उभी राहते. त्या ठिकाणी म्हटले आपण एवढं मोठं सभामंडप केलंय खरं, पण हे भरणार कधी? हे त्यांच्या तोंडची वाक्य आहेत, हे भरणार कधी? म्हणले एकही गड्या मी जर गेलो, एवढं स्पष्ट बोलणार माणूस, मी जर गेलो आणि ते पण ह्याच परिस्थितीमध्ये जर गेलो, मी पक्षामध्ये काम करतोय, मी ह्या समाजाचं काम करतोय, ह्या परिस्थितीत मी गेलो तर नक्कीच हे बरं इथं जागा राहणार नाही. भनक भीतीची नवती भवती
किती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला आहो झोपलेलो होतो आणि इकडून हेच सुमनबाई आली, म्हणजे मंडळीला विचारायला आली ना, ते गवत आणायला जायचं होतं शेळ्यांना. ते म्हणले गांजळे बाबा गेला. अंगाचा थरकाप झाला, एवढा भारी माणूस गेला म्हणल्यावर काही सुधरत नव्हतं बोलायला सुद्धा. असं घडायलाही नको पाहिजे होतं, पण आता घडलं त्याला. असा माणूस होणारच नाही कुठं. नाराज नशीब घेऊन एखादा जन्माला आलेला कुणी पडली नजर तुझी त्याच्यावर अखंड राहील ऋणी आमचा सहकारी कुठल्या गोष्टीमध्ये काही करायचं असलं बोंबले. ज्या माणसाने वयाच्या 20व्या वर्षी या गावामध्ये पदार्पण केलं, त्या दिवसापासून आज कंप्लीट 40 वर्ष त्याची आणि आमची दोस्ती होती. कधी त्यांच्या घरी त्यांनी काही खाण्याकरता केलं तरी हाक मारल्याशिवाय राहिला नाही बिचारा. फक्त ह्या माणसाचा इथं फायदा होतो ना, त्याच्या मार्फत जो तो होत असेल तर त्यांनी त्याच्यात असा कधी दुजाकार केला नाही का बाबा आपला नाही किंवा काय. तो हिरिरीने भाग घेऊन पुढं. आणि आमची 2 मुलं आहेत किंवा माझ्या 2 मुली होत्या, इतका अतिशय जीव प्रेमळ स्वभावातून जीव लावलं. आणि त्या आजही मामा म्हणूनच त्या आठवणी जिवंत. अक्षरशः मी जास्त काय बोलू. आम्हाला एक कुटुंबातलंच व्यक्तिगत आम्हाला एवढे योगदान करीत होते ना, त्यांनी आम्हाला मुलींप्रमाणेच धरलं. रोज पार म्हणायचं माझ्याच मुली ह्या. आम्हाला ते बापासारखेच होते. वडिलांचाच आधार दिला त्यांनी आम्हाला. बाई असा गावात माणूस नव्हता आणि इथून पुढे होणार पण नाही. एक वाक्य त्याच्यावरती सांगतो. वाघसिंहाच्या सभेला सशाला आमंत्रण कशाला, जो चंद्र ठेवितो उशाला, अमृत म्हणती त्या विषाला, आठवणीत राहून द्या दिलीपराव गांजाळेंच्या या मयूर वाक्य पिसाला. वाऱ्याला खूपली आनंद झुळूक विझला तेजाचा दिवा, असाच उजेड देणारा दिवा तो आणील कुठून नवा. येतील जातील देणार हात तू तिथेही उजवा देवा. काय गरी
वाटेल हेवा देऊन भरारिया भाड पल्ल्याड पतंग सरकला माझा